बोलो भारत माता की। महाविकास आघाडीचा मागून आलं पाहिजे, मागून तुमची जरा झोप उघडली पाहिजे। 7 वाजता नंतर जेवण नाही आहे म्हणते आज इथं। जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शेतकऱ्यांचे कैवारी महात्मा ज्योतिबा, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई, राष्ट्रपिता महात्माजी, राष्ट्रमाता इंदिराजी, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, भगवान बिरसा मुंडा, अण्णाभाऊ साठे, मौलाना अबुल कलाम आझाद, श्री संत तुकडोजी महाराज, श्री संत गाडगे महाराज, श्री संत जगनाडे महाराज, आपल्या तालुक्याचे सुपुत्र ज्यांचं जन्मस्थळ या तालुक्यामध्ये आहे ते पहिले कृषी मंत्री भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, या सर्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महामानवांना अभिवादन करतो। आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्या समोर मताची साथ घालण्यासाठी उभा असताना या कार्यक्रमाला मुद्दाम महाराष्ट्राची फायर ब्रँड मुलुख मैदान तोफ आमच्या छोट्या भगिनी, कारण मी त्यांच्यापेक्षा मोठा असं मला वाटते, सुषमाताई अंधारे, आदरणीय माझे मित्र बळवंत भाऊ वानखेडे, मंचावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज भाऊ कडू, प्रमोद भाऊ कोवळे, बाळासाहेब भागवत, बाळासाहेब राणे, गणेश भाऊ राय, आदरणीय राजेंद्रजी गवई, तुकारामजी भस्मे, सुनील भाऊ मेटकर, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद नितीन भाऊ गोंडाने, सर्व तालुका सचिन भाऊ रिठे, सर्व तालुका काँग्रेस कमिटीचे 3ही अध्यक्ष निशिकांत जाधव, अक्षय पारसकर, अमोल धावसे, फिरोज खान, जब्बार भाई, अमजद भाई, रंगाचार्य साहेब, साजिद भाई, अमोल आमचे कम्युनिस्ट पक्षाचे राऊत साहेब, सर्व मंचावर उपस्थित स्वराज ठाकरे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सभापती गणेश भाऊ आरेकर, कविताताई गावंडे, या सर्व मान्यवरांचं महाविकास आघाडीच्या वतीने स्वागत करतो। बंधूंनो, ताई काल धामणगावला, ताई साहेब काल धामणगावला सभा झाली, धामणगावला सभा झाली, त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब माझ्यावरच 10 मिनिटं बोलले। 10 वर्षापासून तुझं राज्य आहे, 11वं वर्ष केंद्रातल्या सत्तेला तुम्हाला लागलेलं आहे आणि तुम्ही फक्त तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहात। 2 वेळा शपथ झाली तुमची, नंतर 8 दिवसात तुम्हाला राजीनामा द्यावा लागला। सकाळी सकाळी संडासले जायच्या आधी शपथ घेणारा हा मुख्यमंत्री माझ्यासारख्या लहान माणसावर 10-12 मिनिटं बोलतो। आता याचा अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। मी त्यांच्या विरुद्ध बोलावं हे आम्ही समजू शकता, परंतु माझ्यावर त्यांनी बोलावं हा त्याच्यात मला असं वाटायला लागलं की मीच त्याच्यापेक्षा मोठा झालेलो आहे। आणि बंधूंनो, मागील 5 वर्षात काय झालं हे तुम्हाला माहित आहे। आपला आमदार, आपला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फक्त 2.5 वर्षाचा हिशोब देतो। 2.5 वर्षात इतके कामं आणले। आपल्या आमदार साहेबांना हे माहित नाही की विरोधी पक्षामध्ये मी सुद्धा गेले 5 वर्ष 14 ते 19 मी सुद्धा आमदार होतो, पण मी असं कधी रडगाणं गायलं नाही की माझ्या पक्षाचं सरकार नसल्यामुळं मी निधी आणू शकत नाही। हा मात्र फक्त 2.5 वर्षाचा हिशोब देतो। याच्या 5 वर्षाच्या काळात कामं कमी आणि बोर्ड जास्त आहे की नाही तुम्हीच सांगा। कामच दिसत नाही, फक्त बोर्ड आणि बोर्डावर त्याचा साजरा फोटो। बंधूंनो, कामाचा दर्जा इतका निकृष्ट आहे की ज्या भारतीय जनता पक्षाच्या ठेकेदारांना यांनी कामं वाटले, आमच्या धामणगाव, चांदूर, नांदगाव मध्ये म्हण आहे बळवंतराव, दादा अक्का 25%।
आता 25% जर यांच्या घरी पहिलेच पोहोचते असतील तर कामं कसे होतील, कामाचा दर्जा कसा राहील? बंधूंनो, 15 दिवसात डांबरीचा रस्ता उघडायला लागतो, सिमेंटचा रस्ता महिनाभरात उघडायला लागतो, अशी परिस्थिती आहे. आणि या कमिशन खोरीमुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे यांनी पोचलेले ठेकेदार एवढे नाराज आहेत की पुढच्या काळामध्ये यातले 4-2 लोक आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण यांच्या कामाची बिलच निघणार नाही, कारण सर्व कामं फक्त 10% तरतूद असताना काढण्यात आली आणि पुढच्या काळात यांचे पैसे निघाले नाही तर यांच्यावर आत्महत्या करण्याची पाळी आली, हे नाकारता येणार नाही. 70% भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहे. आणि काय वीरेंद्र भाऊ, याच्या घरी पहिलेच पैसे नेऊन द्यायला लागले. मी तुम्हाला जाहीर सभेत विचारतो, मी नांदगावचा 10 वर्ष आमदार होतो, धामणगाव चांदूरचा 15 वर्ष आमदार होतो. वीरेंद्र भाऊच्या घरी ठेकेदारांना पैसे नेऊन दिले असं एखाद्यानं तरी सांगावं. मी सातत्यानं ठेकेदारांना सांगत होतो, बाबा कामाचा दर्जा चांगला ठेवा, बाकी पुढचा विषय माझ्यापाशी नाही. एकानं उभं राहून सांगावं का वीरेंद्र भाऊच्या घरी नेऊन पैसे दिले? काँग्रेसच्या ठेकेदारांना सांगावं, भारतीय जनता पक्षाच्या ठेकेदारांना सांगावं. या आमदार साहेबांनी टेक्सटाईल पार्क आणायची घोषणा इथं केली होती. अरे बाबा, पहिले स्वतःची सूतगिरणी, ज्या सूतगिरणीमध्ये 10 रुपये रोजानं 300 रुपये महिन्यानं पुरव होते, जे हळूहळू सोडून गेले, त्या सूतगिरणी भ्रष्टाचारानं एवढी पोखरून टाकली, कधी बंद पडली. आणि तुमचा मुख्यमंत्री पहिले 5 वर्ष आणि आताचे 2.5 वर्ष असताना ही सूतगिरणी तुम्ही सुरू केली नाही तर टेक्सटाईलचा पार्क कसा सुरू करणार, हेही न समजणारं कोण आहे बंधूंनो. म्हणून हे थापाळ लबाड लांडगं ढोंग करतय, हे अशा पद्धतीचा सगळा कारभार यामध्ये सुरू आहे. शेतकऱ्याची परिस्थिती मरताही येत नाही, जगताही येत नाही अशी करून ठेवलेली आहे. हाच टरबुजा गेल्या 11 वर्षापूर्वी ताईच्या मराठवाड्यामधून दिंडी काढता झाला होता. सोयाबीनला 7,000 आणि कापसाला 10,000 रुपये भाव मिळाले पाहिजे म्हणून मागणी करत होता. 10 वर्षात शेतकऱ्याचा खर्च, 11 वर्षात शेतकऱ्याचा शेती खर्च तिप्पट झाला आणि सोयाबीनचे भाव तुझ्या मागणी 7,000वरून 3,500 ते डागी झालेलं असते ना, कडप वावरात अलग पाऊस आला म्हणजे ते सोयाबीन तर 2400, 2500, 2700, 2800 शिवाय कोणी घ्यायला तयार नाही. कापूस, पावसानं ओला झालेला कापूस, त्याची सरकी फुगलेली असते, तो 6,000 रुपयाच्या वर कोणी घ्यायला तयार नाही. एवढी वाईट परिस्थिती, शेतकऱ्याला जगता येत नाही, भरता येत नाही. आत्महत्येचं प्रमाण रोज वाढत आहे आणि तरीही हे आमदार साहेब म्हणतात का सोयाबीनची खरेदी आम्ही 4,892 रुपयानं करणार आहोत. पण खरेदी विक्री संघन, बाजार समित्या वीरेंद्र भाऊच्या ताब्यात आहे. चांदूर धामणगावच्या, नांदगाव मध्ये 1500 क्विंटलची खरेदी केली. अरे 8 दिवस झाले नांदगावची खरेदी, प्रमोद भाऊ आणि संजू भाऊ देवतळे सांगत होते बारदाना नाही म्हणून बंद आहे. आणि 25 शेतकऱ्याच्या शिवाय ते बोलवत नाही, भाजपच्या ताब्यात असणारी. तेव्हा स्वतःच्या अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडण्याचं काम करणारे हे आमदार. नाही तर हा बंदा वीरेंद्र जगताप आमदार होता, बारदाना नाही म्हणून तुरीची बाजार समिती मधली नांदगावच्या खरेदी बंद केली होती. ताई मे महिन्यामध्ये रणरणत्या उन्हात दुपारी 2 वाजता चक्का जाम केला होता का नाही तुम्ही सांगा. त्याच्यातले 50 ते 100 जण इथं साक्षीदार असतील. दुपारी 2 वाजता खालूनही चटके लागेल, वरूनही चटके लागेल, तरी शेतकऱ्यांसाठी दुपारी 2 वाजता याच हायवेवर बाजार समिती समोर चक्का जाम केला होता. आणि बारदाना याला आणि खरेदी सुरू झाली 1 घंट्यात. उईकेबाई तेव्हा आमच्या इथं ठाणेदार होती, बरोबर आहे दीपक? तेव्हा अशा लोकांना आपण निवडून देणार आहे का, याचा विचार आपल्याला करायचा आहे. मतदारसंघामध्ये परिस्थिती अशी आहे, 3 आमदार आहे सध्या, बहीण जवाई, स्वतः आमदार आणि त्याचे वडील. घरात एक नगराध्यक्ष, स्वतःचा जावई भारतीय जनता पक्षाचा विधानसभा प्रमुख आणि बहीण वसुली अधिकारी आहे का नाही ताई? खरं सांगा, वसुली अधिकारी, वाटपही अधिकारी. भाजपामध्ये जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या ऐवजी फक्त ठेकेदारांचा बोलबाला आहे. ठेकेदार म्हणतील तसं चालते. आणि म्हणून यापुढे भाजपच्या कार्यक्रमामध्ये 70% लोकांची नाराजी आहे, हे मला सर्वांच्या संपर्कात आहे.
महाविकास जास्त लांबवायचं नाही, कारण ताईंना पुढे 2 सभा आहे. ताईंचं भाषण मी ताईंना विनंती केली होती 1 तास बोलायचं आहे. तुमचं सुंदर ओजस्वी असं वक्तृत्व आमच्या नांदगाव तालुक्यातल्या आणि धामणगाव चांदूरच्या लोकांना ताई ऐकू द्यावं अशी माझी विनंती असल्यामुळं मी थोडं आटोपत घेणार आहे. काय आहे महाविकास आघाडीचा जाहीरनामा? गेल्या 4-5 वर्षामध्ये तुमच्या शेतमालाच्या भावाची लूट झाली आणि शेतीचा धंदा घाट्यामध्ये आला, म्हणून 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज पहिल्या 3 महिन्यामध्ये माफ करण्याचं धोरण आमच्या महाविकास आघाडी सरकारनं घेतलेलं आहे. 50,000 रुपये जे रेग्युलर कर्ज भरणारे आहे, ज्यांच्यावर अन्याय होतो अशी ओरडतो, जी योजना 50,000 रुपये ज्यांनी रेग्युलर कर्ज भरणा केला त्यांना खात्यात 50,000 रुपये रोख देण्याचं आमच्या महाविकास आघाडीचं धोरण आहे. आणि बीजेपी सरकारनं ही योजना बंद केली आणि रेग्युलर भरणाऱ्या लोकांना त्याचे पैसे अद्यापही यांनी दिले नाही बंधून. दुसरं, गरीब शेतकऱ्याच्या घरात 2 एकर 4 एकर 10 एकर वाल्या शेतकऱ्याच्या घरात कॅन्सर, किडनी, कारण किडनी काऊन फेल होते, लिव्हर काऊन खराब होते तुम्हाला माहित आहे? काऊन होते रे भाऊ? कारण ते 90-60 काहीतरी असते ना. तेव्हा असे आजार पडणं खेड्यात झाले. हार्ट अटॅक आला, ओपन हार्ट सर्जरी करायचं काम पडलं, ऍक्सिडेंट मध्ये डोकं फुटलं आणि डोक्यातून अंतर्गत रक्तस्राव झाला तर ब्रेन हॅमरेज, लखवा आणि आयुष्यभर एका पाया हाताने अपंग राहण्याचं काम पडतं. आणि म्हणून ज्या काँग्रेस सरकारनं 2013 मध्ये 1.5 लाख रुपयाची राजीव गांधी जीवनदायिनी सुरू केली होती, त्यामध्ये यांनी 5 लाखाची वाढ करतो म्हटलं आयुष्यमान भारतची, मग 3.5 लाख रुपये त्याच्यात जोडून दिले आणि 5 लाखाचा आयुष्यमान भारताची योजना सुरू केली. बंधूंनो, त्याचा लाभ मात्र 5 लाखाचा कोणाला मिळत नाही. आणि म्हणून सर्वसामान्य गरीब माणूस, शेतकरी माणूस, शेतमजूर माणूस याच्यासाठी 975 आजारांवर 25 लाख रुपयापर्यंतचा विमा कवच आम्ही देणार आहोत. 25 लाख रुपयापर्यंतचा सगळा खर्च आणि औषधाचा खर्च सरकारच्या आणि विमा कंपनीच्या वतीनं आपल्याला मिळणार आहे. तिसरं, 1500 रुपये बायाने मागितले नव्हते तरी तुम्ही दिले. पण हे म्हणतात बळवंतराव का भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं नाही तर लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीवाले बंद करणार आहे. अरे आपली संजय गांधी श्रावणबाळ हे बंद करू शकले का? मग आम्ही का बंद करणार? उलट या लाडक्या बहिणीला 3,000 रुपये प्रति महिना देण्याचं धोरण जाऊन सांगा बाबा घरी आपापल्या बायकोला. नाही तर तुम्हालाही सांगणार नाही, चुपचाप भलतीकडेच मतदान करून येणार. तसंच झालं एमपी मध्ये. 75% महिलांचं मतदान होत होतं, लाडकी बहीण आल्याबरोबर 89% झालं. म्हणून काँग्रेसवाले ही योजना बंद करणार नाही, महाविकास आघाडीवाले तर तुम्हाला 3,000 रुपये महिना देणार. ही आपापल्या घरच्या मंडळींना सांगा अशी विनंती या निमित्तानं करतो. जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, 2 कोटी नोकऱ्या देणार होते ना, रामाबद्दल शिवाजीबद्दल भरपूर बोलता येईल, कारण अयोध्येमध्ये ज्यांचा रामाचं मंदिर जिथं बांधलं तिथं पराभव झाला. 2 कोटी तरुणांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन यांचं फोल ठरलं. म्हणून 4,000 रुपये महिना तरुणांना नोकरी मिळेपर्यंत, सुशिक्षित बेरोजगार युवकांना 4,000 रुपये भत्ता महिन्याचा देण्याचं आमच्या सरकारनं ठरवलेलं आहे. त्याचीही आपण तरुण मंडळींनी नोंद घेतली पाहिजे. जातीनिहाय जनगणना करून 50% आरक्षणाची जी मर्यादा सुप्रीम कोर्टानं घातलेली आहे त्याच्यासाठी संसदेमध्ये ठराव करण्यासाठी तो आता भाजपवाले मंजूर करतात नाही करतात तो त्यांचा भाग आहे. पण आम्ही मात्र जातीनिहाय जनगणना करून 50% आरक्षणाची अट रद्द करून ते 70-80% पर्यंत वाढवता आलं पाहिजे. याच्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व खासदार आणि आमदार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये प्रयत्न करणार आहेत. आणि या धनगर आरक्षणाचा मुद्दा आहे, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. या सर्व आरक्षण हे 50%ची अट असल्यामुळे थांबलेली आहेत, ती वाढवण्यासाठी आमचं सरकार प्रयत्न करणार आहे. आणि सर्व महिलांना एसटी मध्ये जो 50% प्रवास भत्ता 50% तिकीट पडते ती आम्ही महिला आणि मुलींसाठी संपूर्ण 100% माफ करणार आहोत. म्हणजे सर्वांना एसटी मध्ये फुकट प्रवास करता येईल. हेही आपल्या घरचीले सांगा. फक्त एसटीचे चाक आणि एसट्या भंगार आहे
त्या चांगल्या देजा एवढं मात्र मी उद्धवजींना, नाना भाऊंना, आमच्या सगळ्या लोकांना सांगणार आहोत. कारण एसट्याची संख्याच ताई कमी झाली आहे आणि गरीब माणसाचं साधन या सरकारनं प्रवास करण्याचं ओढवून घेतलं. शाळेतल्या मुलांच्या पासेस असतात पण शाळेची एसटीच येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेकदा मला डेपो मॅनेजरला घेराव करायला जावं लागलेलं आहे. आणि म्हणून जुनी पेन्शन योजना, कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय सुद्धा महाविकास आघाडीनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये घेतला आहे. महिलांना 100% मोफत प्रवास एसटी मध्ये आपण देणार आहोत. तेव्हा महिलांना माझी विनंती राहील का थोडीशी जागा माणसाला त्याचा भावा, नाहीतर आम्हाला उतरून नका दिलं झालं. एवढंच बोलतो. मुद्दे भरपूर आहे, ताईंना वेळ द्यायचा आहे आणि आपल्याला सुद्धा ताईंचं भाषणच ऐकायचं आहे. मी तर रोज आपल्याशी खेड्यापाड्यामध्ये सभा घेत असताना बोलत असतो. म्हणून 20 तारखेला या मनुवादी लोकांचा सरकार, मागच्या दारानं आरक्षण संपवू पाहणाऱ्या या लोकांचं सरकार आपण 20 तारखेला घरी पाठवू असा निर्धार करून आपण घरी जावं आणि 20 तारखेला पंजा चिन्हासमोरील पहिल्या मशीनवरील 2 नंबरची बटन दाबून मला विजयी करावं. आपल्या सेवेसाठी 24 तास संघर्षशील राहील असे जाहीर आश्वासन देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.